नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आता हरभऱ्याची पेरणी केलेली आहे आणि हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मर रोगाची समस्या हरभरा उगवून आल्यावर जाणवत असेल। त्यामध्ये आपल्याला हरभरा वाळताना दिसत असेल, सुकून गेलेला दिसत असेल, तर यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, मर रोग म्हणजे काय? तर मर रोग हा हरभऱ्यात येणारा बुरशीजन्य आजार आहे। ही बुरशी जमिनीत राहते आणि जेव्हा आपण हरभरा लावतो त्यावेळेस हरभऱ्याच्या मुळातून ते आतमधून झाडाच्या आतमध्ये जाते आणि झाडाला अन्नद्रव्य वगैरे जात नाही। त्यामुळे काय होतं, झाड अचानक कुणमळून वाहू लागतं। रोग जर एकदा आपल्या हरभऱ्याला जर लागला तर आपला हरभरा परत तग धरू शकत नाही। शेतकरी मित्रांनो, या रोगाची लक्षणं कशी असतात आपण जाणून घेऊयात। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडाची पानं पिवळसर दिसायला लागतात। त्यानंतर झाड आपल्याला निस्तेज होऊन खाली झुकायला लागतं। बहुतेक वेळा काय होतं, झाड एका बाजूनं कोमजलेलं आपल्याला दिसायला सुरुवात होती। जर जमीन कोरडी असेल किंवा ओलसर असेल तरी झाड वाळायला सुरुवात होती। शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची मुळं कापून पाहायची आणि ती जर आपल्याला काळसर जर दिसलं किंवा तपकिरी जर त्यावर आपल्याला डाग दिसले तर आपण समजून जायचं आपल्या हरभऱ्याला मर रोगाची हे झालेलं आहे प्रादुर्भाव। शेतकरी मित्रांनो, यामुळे काय होतं, हरभऱ्याची वाढ चांगली होत नाही, वाढ थांबते आणि काही दिवसातच आपल्याला पूर्णपणे हरभऱ्याचं झाड जे आहे ते वाळलेलं दिसून येतं। तर यामध्ये आपण हरभरा लावण्यापूर्वी बीज प्रक्रिया केली तर आपण या रोगावर नियंत्रण करू शकतो। बीज प्रक्रिया करताना आपल्याला जर आपण बीज प्रक्रिया केली तर मर रोग आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पसरवायचं थांबवता येतं। पेरणीपूर्वी जर आपण बियाण्यावर जर औषध जर चांगलं लावलं तर बुरशी आपल्या हरभऱ्याला लागत नाही। तर बीज प्रक्रिया करताना आपण थायरम वापरायचं, 6 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण वापरू शकतो किंवा जर कार्बेंडिझम जर वापरलं तर 2 ग्रॅम प्रति किलोला घेऊन आपण ते वापरू शकतो। शक्यतो दोन्ही औषधं एकत्र मिक्स होऊन वापरू नका। आणि जर आपण जैविक पद्धतीने जर पाहायला गेलो तर ट्रायकोडर्मा जर आपण वापरला तर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची गरज भासत नाही। तर जर आता आपण फवारणीमधून जर म्हटलं तर मर रोगावर जर आपण फवारणी रोग येऊ नये म्हणून जर केली तर त्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो प्रिव्हेंटिव्ह स्टेजला। तर पेरणीनंतर आपण 25 ते 30 दिवसांनी फवारणी करायची आहे। यामध्ये आपण कार्बेंडिझम घेऊ शकतो, 20 ग्रॅम प्रति पंपाला घ्यायचा आहे किंवा आपण हेक्झाकोनाझोल 10 ml प्रति पंपाला घेऊन त्याची फवारणी करू शकतो। हे कंटेंट ज्यामध्ये असेल ते आपण कोणतं पण बुरशीनाशक वापरून त्याची फवारणी करू शकतो। ही फवारणी बुरशी मुळापर्यंत पोहोचू देत नाही। आणि दुसरी फवारणी करताना आपल्याला 45 ते 50 दिवसांनी करायची आहे। त्यामध्ये आपल्याला टेबुकॉनाझोल नावाचं जे कंटेंट असणारं बुरशीनाशक घ्यायचं आहे, त्याचं प्रमाण 10 ml प्रति पंपाला घ्यायचं आहे। त्याऐवजी आपण प्रोपोकॉनाझोल नावाचं कंटेंट असलेलं बुरशीनाशक घेऊ शकतो, ते पण प्रमाण 10 ml प्रति पंपाला घ्यायचं आहे। यामुळे काय होणार आहे, ही बुरशी आपल्या फवारणीचा जी बुरशी आहे त्याचा प्रसार थांबवणार आहे या फवारणीमुळं। शेतकरी मित्रांनो, रोग दिसल्यावर आपण क्युरेटिव्ह स्प्रे पण घेऊ शकतो। जर काही झाडांना आपल्याला मर रोग लागलेला दिसून येत असेल तर ते झाड काढून टाकायचं। त्यानंतर रोग आसपास दुसऱ्या हरभऱ्याच्या झाडाला पसरू नये, त्यामुळे आपण साप पावडर जे असतं त्यामध्ये कार्बेंडिझम प्लस मँकोझेब हे 2 कंटेंट असतात। हे साप पावडरची फवारणी आपल्याला करायची आहे, त्याचं प्रमाण 25 ते 30 ग्रॅम प्रति पंपाला घ्यायचं आहे। हे आपण फक्त क्युरेटिव्ह स्टेजला घेऊ शकतो, क्युरेटिव्ह स्प्रे म्हणून, म्हणजे रोग दिसायला लागल्यावर आपण ते घेऊ शकतो। त्याऐवजी शेतकरी मित्रांनो, आपण इतर जे असतात ते उपाय करू शकतो। म्हणजे पेरणीपूर्वी आपण जमीन उन्हात जास्त वेळ जर वाळू दिली तर बुरशी जी आहे ती जास्त आपल्या जमिनीमध्ये टिकत नाही। त्यानंतर शेणखतामध्ये आपण ट्रायकोडर्मा जर जमिनीत मिक्स केला तर आपल्याला जास्त प्रमाणात बुरशी लागत नाही। त्यानंतर दाट पेरणी आपण जास्त करायची नाही हरभऱ्याची। पाणी साचणारी जमीन शक्यतो हरभरा पेरणीसाठी आपण टाळावी आणि हरभऱ्याचं एकाच ठिकाणी दरवर्षी पीक घेऊ नये। आपण काय करायचं, पिकाची जर फेरपालट जर केली तर आपल्याला मर रोगापासून नियंत्रण आपण करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।